मस्त असे बाजारात भेटतात तसेच सेम चोकोपाय रेडी आहेत. चोकोपाय हा केक स्नॅक्स आहे, ज्यामध्ये मॅशमॅलो फिलिंग आणि चॉकलेट कव्हरिंगसह केकचे दोन लहान लहान गोळेचे थर असतात. पण आज आपण इन्स्टंट चोकोपाय बनवणार आहे. यासाठी मी मारी बिस्किटचा उपयोग केला आहे. तर इथे मी 12 मारी बिस्किट काढून घेणार आहे. चोकोपायची मधली फिलिंग ही मॅशमेलो पासून बनवली जाते, पण इथे मी हेल्दियर ऑप्शन निवडला आहे. तर इथे मी 7 ते 8 काजू आणि बदाम 2 तास पहिले पाण्यात भिजवून ठेवले होते. आता बदाम आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. पाण्यात भिजवल्यामुळे बदामची साल लवकर निघून जाण्यास मदत होईल. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात 2 चमचे साखर आणि 2-3 चमचे दूध टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथे मी एका सॉसपॅनमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घेणार आहे आणि आता यात काजू बदामची पेस्ट टाकून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा पॅन गॅसवर ठेवून आपल्याला त्यातलं पाणी संपेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता या पेस्टचे लहान लहान गोळे बनवून घेऊयात आणि 2 बिस्किटच्या मध्ये ठेवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व बिस्किटांना फिलिंग करून घेणार आहे. आपले फिलिंग करून झाले आहेत. एकूण 6 बिस्किटांचे आपण चोकोपाय बनवले आहे. आता आपण 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करूया. आज मी तुम्हाला डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट कशी मेल्ट करायची ते दाखवणार आहे. तर पहिले मी एक सॉसपॅन मध्ये पाणी घेऊन गरम करायला ठेवलं आहे व आता मला दाखवल्याप्रमाणे असा भांड्यात या सॉसपॅनवर ठेवणार आहे. आता मी इथे चॉकलेट कट करून घेते. इथे मी 100 ग्राम चॉकलेट घेतली आहे. उन्हाळा असल्यामुळे ही चॉकलेट लवकर मेल्ट होऊन जाते. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकतात. 30 सेकंद मायक्रोवेव्ह करून घेतलं तर चॉकलेट छान मेल्ट होते. आता आपण या भांड्यात चॉकलेट टाकून घेऊया. चॉकलेट परफेक्ट मेल्ट झाले आहे. आता आपण बाजूला काढून ठेवूया. इथे आपले मारी बिस्किट पण सेट झाले आहे. युवांना थोडासा अंदाज आला आहे की मी काहीतरी चॉकलेटचं बनवत आहे, म्हणून तो सतत किचनमध्ये ये जा करत आहे. आता आपण बिस्किट मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये टाकून घेऊया आणि छान कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व बिस्किट चॉकलेटने कोट करून घेणार आहे. आता लवकरच मुलांचे समर वेकेशन चालू होणार आहे. तर काही मुलांचे ऑलरेडी चालू झाले आहे. तर त्यांच्या छोट्या छोट्या बुकीसाठी हा इव्हनिंग किंवा मॉर्निंग स्नॅक्स तुम्ही घरी नक्की बनवून पहा. हे बघा, मी सर्व बिस्किट चॉकलेटने छान कोट करून घेतले आहे. आता ते एका डिशवर ठेवून मी फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे. 15 मिनिटं झाले आहे आणि आपले चोकोपाय रेडी आहेत. हे बघा किती छान बनले आहेत. बटर पेपरवर ठेवल्यामुळे ते आपोआप मोकळे झाले आहेत. आता मी चाकूच्या साहाय्याने राहिलेले आजूबाजूचे चॉकलेट काढून घेते. तुम्ही नाही काढले तरी चालेल. आणि इथे परफेक्ट असे हेल्दी चोकोपाय रेडी आहेत.
आपण युवानला देऊन बघूया त्याचे रिॲक्शन. त्याला मी इथे विचारलं तुला पाहिजे का. कसं आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.